नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय 7 जानेवारी भागामध्ये अखेर लालीच्या हाती आलं देवी सिंगचं रेकॉर्डिंग. त्यामुळे लाली खूप खुश होते. तिच्या रूममध्ये आर्या असते. आर्या म्हणते, माझी काही मदत लागली तर सांगा. लाली म्हणते, हो, मदत तर लागलच ना तुमची. उत्सवाच्या दिवशी आता आर्याची तंद्री लागते आणि ती म्हणते, उत्सवाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. लाली विचारते, उत्सवाचा दिवस महत्त्वाचा म्हणजे कुठं जायचं आहे का? आर्या घाबरू म्हणते, नाही, कुठंच नाही जायचं. तुम्ही असं का विचारलं? ती म्हणते, नाही म्हणजे असं वाटलं मला. आम्हाला सोडून पळून बिळून जाणार की काय? आता आर्याचे चांगलेच होश उडतात आणि ती म्हणते, काय लालीताई, काही पण बोलताय. अहो मी कुठे आणि कशाला पळून जाईल? लाली म्हणते, ते पण आहेच म्हणा. आता तुमचा भाऊ जामकर साहेब, तुम्ही पळायचं म्हटलं तरी तो पळून देणार आहे होय? तेवढ्यात जामकरचा फोन येतो. 2 बायकावाले देशमुख आप्पा म्हणतात, आलेत का? या. ह्यावेळेस जामकर मात्र खूप टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो, चिमणे, ए चिमणे. अरे म्हणते, लालीताई, दादा आला, मी जाते हा. तिने ललीचा ड्रेस घातलेला असतो, त्यामुळे ती स्वतःचा ड्रेस इथंच विसरते. गोपाळ घरी येतो आणि स्वतःच्या रूममध्ये जातो. आर्या पाठमोरी उभी असते आणि समोर ती ओढणी पकडते. गोपाळ आत जातो, म्हणतो, आर्या, माझ्याशिवाय करमत नाही आहे. माझ्यापासून लांब राहावंसं वाटत नाही आहे. तिला मागून आवळत म्हणतो, सतत माझ्या मिठीत राहावंसं वाटतंय. तो तिच्या जास्त जवळ जात म्हणतो, मला सांग ना. आता आर्या पटकन त्याच्याकडे तोंड फिरवते, पण समोर मात्र ओढणी तशीच पकडलेली असते. गोपाळ स्माईल करून तिच्याकडे बघत असतो. तेवढे ती तोंडासमोरची ओढणी खाली घेते आणि गोपाळला दिवसा तारे दिसतात. तो आता हादरून जातो आणि म्हणतो, लालीजी, तुम्ही? तर नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. गावामध्ये उत्सवाची तयारी चालू असते आणि झुंजार पत्रकार सगळ्यांचं शूटिंग घेतो. तेवढ्यात लकी म्हणतो, अरे पुढचे 3 दिवस ड्राय डे. सगळ्या म्हणतात, होय रे. जित्या म्हणतो, चला मग आजच पिऊन घेऊया. इकडे गोपाळ म्हणतो, यामध्ये तर हिंग आहे. ही डाळ जर आर्याने खाल्ली आणि तिला त्रास व्हायला लागला तर जामकरला लगेच कळेल. तो आर्या, ही डाळ खाऊ नको हा, यामध्ये खूप हिंग आहे. रणजी म्हणते, आता ग बाई, तिने काय हिंग खायचं नाही, ती काय पोटूशी आहे? काय गे आर्या, तू पोटूशी आहे का? आता आर्याला काय बोलावं तेच कळत नाही. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, लानी आई, अगं आर्याला मीच दवाखान्यात घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं तिला खूप पित्त झालं, त्यामुळे हिंग खायचा नाही, म्हणून मी म्हणलं. तेवढ्यात लाली म्हणते, आर्याताई, नाही आहे तुमच्या डाळीत हिंग, खा तुम्ही. अहो तुमच्याच काय, कोणाच्याच डाळीत हिंग नाही आहे. आप्पा चव बघून म्हणतात, माझ्या डाळीत नाही आहे. रणजी म्हणते, माझ्या पण नाही. पोरं म्हणतात, माझ्या पण नाही. लाली म्हणते, अहो त्यांच्या डाळीत चुकून पडलाय, तुमच्या कोणाच्याच डाळीत नाही आहे. आर्या मनात म्हणते, मला हेच बघायचं होतं, गोपाळजीला हे बाळ पाहिजे की नाही, म्हणजे याला हे बाळ पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस येतो आणि खुर्चीवर बसतो. आता त्याला सुधाकर विचारतो, ओ काय पाहिजे, काय काम आहे? पण तो काहीच बोलत नाही. दुसरा म्हणतो, हे येडं आहे का रे? तिसरा म्हणतो, याला काय बायकोने लाटण्या पिटण्याने हाणलं काय, इथे येऊन बसलाय? आता सुद्धा पुन्हा विचारतो, ओ काय काम आहे आणि कोण तुम्ही? तो ज्योतिषी, आणि माझ्या पत्रिकेत लिहिले, आज माझ्या हातून छोटासा गुन्हा होणार, म्हणून मी आधीच इकडे आलो, जेणेकरून माझ्या हातून गुन्हा होणारच नाही. आता सगळेजणं त्याच्या मागे लागलेले असतात. तेवढेच जामकर येतात. सुधाकर म्हणतो, साहेब हा बघा इथे येऊन बसलाय. का बसलाय काय नाही, काहीच सांगत नाही आहे. जामकर गॉगल काढत म्हणतात, खूप दिवसापासून याचा शोध चालू होता, बरं झालं सापडला. तो अहो मी काहीच नाही केलं. जामकर म्हणतात, गंमत गंमत केली मी, अशी अधूनमधून गंमत करत असतो. तो मी ज्योतिषी आणि नाव सांगतो. जामकर म्हणतात, मी इन्स्पेक्टर जामकर. बरं, पोलीस स्टेशनमध्ये काय काम काढलं, काय गुन्हा केला? तो साहेब, माझ्यातून गुन्हा घडणारे म्हणून मी आलोय. जामकर म्हणतात, अरे वा, गुन्हा घडण्याच्या पहिले गुन्हेगार इथे आले तर किती बरं होईल. तो अहो माझ्या पत्रिकेमध्ये तसंच लिहिलंय. जामकर म्हणतात, माझ्याबद्दल सांग, मला मूल कधी होणार? तो काय जामकर साहेब, तुमचं लग्नच झालं नाही आणि मूल कुठून होणार? सुधाकर म्हणतो, माझ्या नशिबात पैसे कधी येणार? तो अहो पैसे तर तुमच्या दाराशी आलेत, पण घरात येत नाही आहे. तो साहेब, ह्यांना कसं कळालं श्यामलचे विम्याचे पैसे येणार आहेत? ज्योतिषी म्हणतात, तुमच्या घरामध्ये वाईट घटना घडली, तुमचा जवळचा व्यक्ती गेला, तुमची बायको तर नाही गेली ना?
सुधाकर म्हणतो, साहेब ह्याला तर सगळंच कळतंय. जामकर म्हणतात, हा आपल्याबद्दल सगळी माहिती काढून आलाय. आता तू मला सांग, माझा भाऊबंदाचा त्रास कधी कमी होणार? तो असं म्हणतो, काय जामकर साहेब, तुम्हाला भाऊबंद नाही तर त्रास कुठून होणार? अहो ह्या घरामध्ये जामकरांचं फक्त एक घर आहे आणि तुम्हाला एकच बहीण आहे. जामकर म्हणतात, ठीक आहे, माझ्या बहिणीबद्दल सांग, तिच्या भविष्यामध्ये काय लिहिलंय? तो साहेब, तिच्या डोक्यावरती खूप मोठं संकट घेरा घालतंय आणि थोड्याच दिवसात तुमची बहीण तुम्हाला सोडून जाणार. आता जामकर उठतात आणि त्याच्या एक कानाखाली देऊन म्हणतात, याला अटक करा, आत टाका याला. आता मात्र त्यांना खूप टेन्शन येतं. लाली आणि आर्या दुकानावर जातात. त्या गोपाच्या हातामध्ये दोरी असते आणि तो विचार करतो, ही आर्याकडून एकदा पैसे काढून घेणार आणि नंतर हिला संपवणार. तेवढ्यात लाली म्हणते, अहो आम्ही आलो. गोपाळ म्हणतो, अरे लालीजी, आर्या तुम्ही इथे? काय झालं लालीजी, काही काम होतं का? लाली म्हणते, अहो उत्सव आलाय आणि मला त्यासाठी ब्लाऊज शिवायचं म्हणून आले. गोपाळ म्हणतो, अच्छा. ती म्हणते, माप घेताय ना? तो म्हणतो, हो हो घेतो ना. आता लाली माप देता देता गोपाळच्या खूप जवळ जात असते आणि मुद्दाम आर्याकडे बघते तर आर्याचा खूप जळफळाट होतो. लाली म्हणते, अहो मला माहिती आहे तुम्ही ब्लाऊज शिवता, बायकांना नाही शिवत, पण मी तुमची बायको आहे, मला शिवू शकता. आता गोपाळ असतो, याचा आर्याला खूप कसं तरी होतं. लाली आता आर्याला बरंच चिडवते आणि म्हणते, आर्याताई मी सामान घेऊन येते, तुम्ही इथेच थांबा. ती आता निघून जाते. आर्या म्हणते, गोपाळजी काय चाललंय तुमचं? गोपाळ म्हणतो, मी काय केलं? ती म्हणते, अहो लालीजींचं तुम्ही काहीतरी करा, त्यांचं माप घेताना तुम्हाला मजा येत होती का? गोपाळ म्हणते, आर्या अगं हे काय बोलतेस? अगं मी तिचं फक्त माप घेत होतो. आर्या म्हणते, हे बघा, काही करून लवकरात लवकर मला तुमच्याशी लग्न करायचे. गोपाळ म्हणतो, ते बरोबर आहे अगं, पण त्यासाठी पैसा हवा आहे, म्हणून मी पैसे कमवतोय. पैसे आले की करू आपण लग्न. आर्या म्हणते, अहो पैसे कमवायची काय गरज आहे, आहेत ना माझ्याकडे पैसे. तो म्हणतो, अहो अजून पैसे. नंतर म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, उत्सवाच्या रात्री पैशाची बॅग आणि कपड्याची बॅग भरून ठेवा, त्याच दिवशी आपण दोघंही पळून जाऊया. हे ऐकून आर्याचा चेहराच पडतो. ती गोपाळजी आणि दादा. तो म्हणतो, अहो पहिले लग्न करूया आणि परत येऊया आणि नंतर समजूया तुमच्या दादांना. आर्या स्माईल करत म्हणते, ठीक आहे तसंच करूया. खरंच गोपाळजी, तुम्ही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरवलं. तेवढ्यात लाली येते आणि म्हणते, आर्याताई झालं? आर्या बघायला लागते. ती नाही म्हणजे झालं माझं काम, चला. ती आता रॅकमधून हळूच लपवलेला मोबाईल घेते आणि स्माईल करत निघून जाते. आता येणार लालीसमोर की गोपाळ सगळ्यांची खून का करतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.